मुनिवर, आपण आता आख्यानाला आरंभ करा। होय देव। नारायण नारायण। तर समुद्र मंथनातून जे पहिले रत्न बाहेर पडले ते म्हणजे या सृष्टीतल्या गोवंशात अंशा अंशाने राहणारी अशी कामधेनू माता। हे पहिलेच रत्न बाहेर पडले आणि त्रिमूर्तींनी सृष्टीच्या कल्याणासाठी या रत्नाचे दायित्व देवांकडे सोपवले। परंतु अजूनही जे साध्य करायचे होते ते पूर्ण झाले नव्हते आणि त्यामुळे समुद्र मंथन पुन्हा एकदा सुरू झाले। या समुद्र मंथनातून निघालेलं पहिलं रत्न अर्थात कामधेनू माता आता देवांकडे आहे। अत्यंत दिव्य शक्ती प्राप्त असलेल्या कामधेनूमुळे देवांचे बळ नक्कीच वाढले आहे। समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांवर देव आणि दैत्य या दोघांचाही अधिकार आहे। पहिले रत्न तर देवांना मिळाले आहे, आता दुसरे रत्न कोणते असेल त्याकडे सर्वांचे लक्ष असणार। पहिले रत्न देवांना मिळाले, आता दुसरे रत्न मात्र दैत्यांकडेच जाईल। बळी आता हाच विचार करत असणार की या मंथनातून दुसरे कोणते रत्न बाहेर पडेल। ते नक्कीच त्या दुसऱ्या रत्नांचं स्वामित्व मागतील। या समुद्र मंथनामध्ये हा अख्खा समुद्र ढवळून निघाला आहे आणि अजूनही ढवळून निघतो आहे। अत्यंत गूढ अशा या समुद्रातून आता काय बाहेर पडेल हे सांगता येणं कठीण आहे। पण मला अशी जाणीव होते की आता एखादे दिव्य असे रत्न यातून बाहेर पडण्याची वेळ समीप आलेली आहे। दैत्यांनो, आपले पूर्ण बळ लावा, खेचा हा वासुकी। पाहूया समुद्रातून दुसरे रत्न कोणते येते। इंद्रदेव, हे कोणते रत्न आहे? असा कोणता वृक्ष आहे हा? मला देखील तोच प्रश्न पडला आहे। मलाही तेच जाणून घ्यायचं आहे की हे असे कोणते रत्न आहे। या समुद्र मंथनातून बाहेर आलेले हे रत्न आहे। हे नक्कीच साधे नसणार। त्या दिव्य, अलौकिक, अद्भुत अशा शक्ती असणार। इंद्रा, त्याशिवाय ते समुद्रातून बाहेर आलं नसतं। बानूला अशी कोणती वस्तू देता येईल ज्याच्यामुळे तिला श्री खंडेरायांशी संवाद साधता येईल? हा करंडा तू जसा उघडशील तसे तुला त्यात श्री खंडेराय दिसू लागतील। कल्पवृक्षाकडून मिळालेली ही दिव्य भेट आहे, ती जपून ठेव। ज्या माध्यमातून तू यांच्याशी बोलण्याचे धाडस केले ते माध्यम म्हणजे हा करंडा, याचे तू विसर्जन कर। अशा दिव्य गोष्टींची आता मला चांगलीच प्रचिती आली आहे। मला ठाव होतं का आज ह्या आख्यानामध्ये असं काय बनणार आहे जे माझ्याशी जोडलेलं असेल। मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करावा। नारायण नारायण। तर समुद्र मंथनातून तो दिव्य असा कल्पवृक्ष बाहेर आला आहे असे सगळ्यांना कळताच साऱ्यांची दृष्टी त्याच्यावर खिळून राहिली।
आता हे रत्न कोणाकडे जाणार याची उत्सुकता दोन्ही पक्षांना होती. हा कल्पवृक्ष कोणाच्याही मनातील इच्छा पूर्ण करणारा आहे. मनोवांछित मनोकल्पित इच्छा पूर्ण करणारा हा कल्पवृक्ष म्हणजे एक अद्भुत रत्न आहे. हे प्रभू, या कल्पवृक्षाच्या नुसत्या दर्शनाने देखील मनाला अत्यंत प्रसन्न वाटते आहे. होय देवेंद्र, कारण तो अलौकिक आहे. आणि हे जर खरं असेल तर समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हे दुसरं रत्न दैत्यांच्या स्वाधीन झालं पाहिजे. कारण समुद्र मंथनातून जे पहिले रत्न बाहेर पडले अर्थात कामधेनू, तेव्हा ती देवांकडे दिली गेली. बळी, या समुद्र मंथनातून बाहेर पडणारी रत्न ती कुणाला मिळतील हे त्रिमूर्ती ठरवतील. त्यात तू हस्तक्षेप करू नको. समुद्रातून आलेले पहिले रत्न जर देवांना दिले गेले असेल तर त्याच न्यायाने दुसरे रत्न हे दैत्यांकडेच आले पाहिजे. बळी, माझे ऐक. मला असे वाटते की या समुद्र मंथनातून जे जे काही बाहेर पडेल त्याची विभागणी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रिमूर्तींचा आहे. आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप न केलेला बरा. त्रिमूर्तींचा जर तो अधिकार असेल तर त्यानुसार त्यांनी विभागणी करायला हवी होती. समुद्रातून पहिले रत्न बाहेर पडले त्यावेळी दुसरे रत्न कोणाला दिले जाईल हे त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, पण तसं झालं नाही. महादेव, हे तर मोठं संकटच आलं आहे असं वाटतं आहे. आता यावर आपणच काय तो निर्णय घ्यावा. नारायण नारायण. एकीकडे देवांची अशी भूमिका होती की समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या रत्नांची विभागणी ही त्रिमूर्ती सांगतील त्याप्रमाणेच केली जावी. आणि दुसरीकडे दैत्यांना मात्र असे वाटत होते की समुद्र मंथनातून बाहेर पडलेले पहिले रत्न हे देवांकडे गेले. त्याच न्यायाने आता जे रत्न बाहेर पडेल ते दैत्यांनाच मिळावे. आणि तसं झालं असेलही. नारायण नारायण. देवी, खरोखरीच या रत्नांची विभागणी करणे हे एक दिव्यच होते. असे सहजासहजी या रत्नांचे दायित्व कुणावरही सोपवणे शक्य नव्हते. आणि कोणाला काय द्यावे हे ठरवण्यासाठी त्याचे बलस्थान काय आहे, त्याची वृत्ती काय आहे याचा विचार करणे अतिशय महत्वाचे होते. ते रत्न त्यांच्या हाती पडले तर ते त्याचा वापर कसा करतील ह्याचा विचार करणे देखील अनिवार्य होते. आणि त्यातून देवी हे रत्न मनोवांछित इच्छा पूर्ण करणारे होते. त्यामुळे दोन्ही पक्षांना हे रत्न हवे होते. थोडक्यात कल्पवृक्ष कोणाकडे जाणार याचा निर्णय लगेच झाला नाही, हो ना? होय देवी. आता महादेव काय म्हणतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. होय, खरोखरीच हे कार्य तेवढे सोपे नव्हते. नारद मुनी हे साक्षात श्री विष्णूंचे फार मोठे उपासक आहेत. जर तू त्यांना प्रसन्न करून घेतलेस तर ते तुला सत्य सांगू शकतील. काही करून मुनिवरांना गाठ. जर ते प्रसन्न झाले तर तुला सत्य सांगून टाकतील.